ज्यांना अर्ज करून तुम्हाला ट्रॅक्टर रोटावेटर जे आहे सर्व सर्वांना माहितच आहे. नंतर आता सध्या पेरणी यंत्र लकी ड्रॉ 27 तारखेला. जर कोणाला पेरणी यंत्र लागलं बीबीएफचं तर ते अर्ज करा आजच, 27 तारखेपर्यंत नाव येऊन जाईल बीबीएफ साठी. बीबीएफ यंत्र असतं दोन्ही कोण साईडला, त्याला खळा असतात असे मधात म्हणजे फण असतात. तसं यंत्रासाठी आता 27 तारखेला लकी ड्रॉ 100% नाव येईल. ज्यांना आवश्यक असेल त्यांनी ते यंत्र घ्यायचं. दुसरं एक आहे, नंतर आता कापसाचं जे आहे, ज्याच्या नावावर ट्रॅक्टर असेल त्यालाच तुला करावं लागतं अर्ज. हा, ज्याच्या नावावर ट्रॅक्टर ट्रॅक्टरची आवश्यक आरसी बुक लागतं. त्यासाठी डॉक्युमेंट्स जे आहे ते लागतात. आरसी बुक लागतं, ट्रॅक्टर लागतं. ट्रॅक्टरशिवाय यंत्र देऊ शकत नाही आपण. फक्त नवरा बायकोच्या नावावर देऊ शकतो. जर मिस्टरांच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर मिसेसच्या नावाने सुद्धा आपण ते देऊ शकतो. तर मिसेसच्या नावाने शेती लागते का, शेती लागते तर नवरा बायको बाकीचं नाही करू शकतो. 18 वर्षाखालील जे आहेत कुटुंब, अविवाहित मुलं त्याच्या नावाने सुद्धा देऊ शकतो. एक आहे. नंतर आता कापसाचं प्रतिरोधक जसं म्हटलं मी, आता कापसाकडे सुद्धा मागणी वाढणार आहे. तर आपल्या 23 तारखेला आपण इथं देवराजामध्ये एक कार्यशाळा ठेवलेली आहे. तिथं जिनिंगची उद्घाटन आहे 23 तारखेला. तर आपल्या इकडून लोक घेऊन जायचे जिनिंग मध्ये, तुम्हाला जिनिंगची सर्व माहिती मिळेल. आपल्याला काय कापूस माहिती काही जास्त फळबाग लागवडीसाठी सुद्धा यावेळेस आच्छादन करणं खूप गरज आहे. ज्यांनी काकण लावलं, केळी लावलेली, आपण त्यांना अनुदान देऊ राहिलो. केळीमध्ये आच्छादन करणं खूप महत्वाचं आहे. आणि आता ते मटके पद्धत वगैरे ते राहणार नाही, पण आच्छादन करून घ्या सर्वांना. थोडं काडी कचरा किंवा त्याच्यात टाकून, आता ते पहिलं जे आच्छादन ते होणार नाही ते प्लास्टिकचं, कारण की प्लास्टिक आपण सुरुवातीलाच करतो. पण आच्छादन आता आपण काडी कचरा जे आहे थोडं आपल्या शेतातला तो त्याला बुडाशी टाकून त्याचं व्यवस्थापन करू शकतो. पाऊस जर कमी आला तर, भविष्यात झाला तसं, तर आता सध्या आहे आपल्याकडे, जर झालं तर तसं करू शकतो. नंतर जे पीक विम्याचा विषय आहे, काका म्हटले तसे यावेळेस पीक विमा आपल्याला जो शक्यता कमी झालेली भेटायची, आपण निवेदन दिलेले, सर्व दिलेले. पीक विमा जे लोक आहेत ते यावेळेस थोडंसं नाकारणार, भेटणार चान्स कमी आहे. जिल्ह्यात भेटणारच नाही, शक्यता भेटणारच नाही, हे झालेलं आहे फायदा. तर पुढच्या वर्षी भेटणार आहे. तर पुढच्या वर्षी काय होणार, सर्व पीक विमा भरा. पीक विमा भरताना काळजी, फक्त नंतर पाऊस पडला की कंप्लीट करून टाकायचं. रोयामुळे जे नुकसान झालेलं आहे, रोई जे आहे, रोयाचं आपलं डिपार्टमेंट येतं फॉरेस्ट येते. फॉरेस्टला आपण त्या कंप्लीट केलेले आहे. कंप्लीट करायचं रोयाच्या, त्याचं अनुदान आपण देतो, व्यवसाय अभियान देतो आपण. त्याचं काही आणि कंपाऊंडचा विषय आहे, हा पीक विम्यामध्ये पीक विमा ऍड केलेलं आहे, त्याचं बी करू शकतो आपण. इंडिव्हिज्युअल झाली कंप्लीट तसं करू शकतो आपण ऍड केलं तर. म्हणजे काय यावर्षी होणारच होणारच आहे ते कंप्लीट त्यावेळेस करून टाकायचं. त्याच्यासाठी त्यांनी गेलं, ते प्रमाणाच्या बाहेर गेलं की पीक विम्यामध्ये ऍड केलं. दुसरं एक सांगतो मला मी, आपल्याकडे योजना आहे पीएमएफएम मध्ये. आपण मागच्या वेळेस पण सांगितलेली, सरांनी सुद्धा आता पीएमएफएम बद्दल खूप माहिती सांगितली की आपल्याला शेतकरी उद्योजक बनवायचा आहे. गट जसे काही काही उद्योजक झालेले आहेत, महिला गट उमेदचे वगैरे झालेले आहेत. मॅडमचे खूप ट्रेनिंग होत असेल ते साहेब इकडे तिकडे सर्व. तर त्याला आपलं शेतकरी जे उद्योजक बनवायचं, म्हणजे हळू जे गावात विकतं तेच आपल्याला विकायचं आहे. असा प्रकाराने एक प्रक्रिया उद्योग आहे. मी सर्वांना ग्रुप टाकतो की आपले साधे साधे हे आहे काय, आपल्या आटा चक्कीपासून तर मिल पर्यंत आपण छोटासा, जर आता काही शेतकरी उद्योजक शेतकरी नवीन नोकरीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. जर आपण छोटा जर उद्योग केला, मसाला उद्योग, जे आता ब्रँडेड कंपन्या वराडे मसाला झाला, सुहाना झाला, तसं सुद्धा आपण एक त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. छोटासा बिझनेस सुरू करून आपण एक उद्योजक होऊ शकतो. या दृष्टिकोनातून मसाला उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये आहे. नंतर चिप्स बनवायचा सुद्धा उद्योग आहे. पाणी बॉटल जे आहेत, सर्वांना पाण्याची आवश्यकता झाली बाहेर, तर आपण पण बॉटलचं पाणी पितो, दुसरं आपल्याला काही पेत नाही. बॉटलचा उद्योग सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेला. पाणी जे पॅकिंगची बॉटल आहे ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या उद्योगामध्ये घेतलेली आहे. जे आरू टाकला त्याचे पॅकिंग जर आहे ते करू शकतो, उत्पादन त्यात वाढवू शकतो तुमचं स्वतःचं. आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही त्याचा ब्रँड तयार करून देतो, त्याचं सर्टिफिकेट देतो. ब्रँड तयार झालं असं जर तुम्ही दुसरीकडे टाकला तर तुम्हाला त्याचा खूप खर्च येतो. या चक्रा मारा हे इथं काही महाराज करणार, डायरेक्ट सायबर्स जे आहे त्याचं तुमचं रजिस्ट्रेशन सर्व जे आहे त्याच्याकडे एक DRP आहे, ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये करू शकतो. तर आहे कोणी असा उद्योजक तयार करायला
सरांनी सांगितलं की सोयाबीन पासून बियाणं तयार करणे, तुरीपासून डाळ तयार करणे, मसाला उद्योग जे आता हळदीचं प्रमाण वाढलेलं आहे, हळदीचा उद्योग सुद्धा, हळद तयार करून विकणे. इथं आपल्या बाळ समुद्र केलेले आपण तसं ऐकून तसं घ्यायला तयार. हळद उद्योग वगैरे, मसाला उद्योग, आटा चक्की पासून आटा तयार करून ब्रँड विकायचा आहे. शहरामध्ये आता बाहेर दळण करायचं सुद्धा जीवावर आलं. डायरेक्ट आट्याचं कंपनीचं जे आहे ते आटा पॅकिंग करूनच घेऊन राहिला. आटाचा एक ब्रँड तयार करू शकतो तुमच्या स्वतः आता. म्हणजे आपलं जे सोयाबीनचं आहे हे आरामशीर येऊ शकतं. नंतर ज्या लोकांना शक्य झालं नाहीये तर त्यांनी काय करायचंय, आपल्या जे आपण डवरणी करतो, डवरणी करताना ज्याचे काय काय होतं माहिती, सर्वांनाच आडवी पेरणी करणं शक्य होत नाही. काही लोकांच्या अशा लंब शेत आहे, त्यात काही आडवी पेरणी करता येत नाही. ज्यावेळेस आपण डवरणी करतो, डवरणी करताना आपल्या जे डवरं असतं त्याला थोडी दोरी बांधून थोडं अंधार गेल्यानंतर त्याला उचलायचं. थोडीशी माती जी आहे ती भर पडून आपलं जे पाणी पडेल ते तिला साचून राहील. दुसरी पद्धती लंबे शेती आहे. बाकीच्या आडवी पेरणी करा, उतारा ना आडवी पेरणी, जसं उतार आहे तशी आडवी पेरणी करायची. दुसरं आहे एक आपल्याकडे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीचं साहेब सांगणारच आहे. बीज प्रक्रिया कोण करते, कोणते लावतो बीज प्रक्रियेमध्ये आपण? झेलोरा. आता झेलोरा जे आहे, आपल्याकडे 3 बीज प्रक्रिया असतात. आपण पहिली एक कीटकनाशकाची करतो, नंतर बुरशीनाशकाची, नंतर जैविक करतो. तर हे तिन्ही काही शक्य नाही, एकत्र करत नाही लोक. 3 कुठे करणार आहे? तर आपण जे इलेक्ट्रॉन नावाचं बुरशीनाशक, आणि त्यात काय इलेक्ट्रॉन नावाचे जे कीटकनाशक बुरशीनाशक, त्यात बुरशीनाशक पण आहे आणि कीटकनाशक पण आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे दोन्हीची करायची गरज नाही, वेगवेगळी. एकाच इलेक्ट्रॉन जे औषध आहे त्याची जर बीज प्रक्रिया केली आपण तर 2-3 करायची गरज नाही पडणार. म्हणजे एकच लावू शकतो आणि ती आपल्या पेरणीच्या आधी 2-3 दिवस आपण करू शकतो. आणि बीज प्रक्रिया करताना घ्यायची काळजी म्हणजे आपल्या हातात ग्लोव्ज, ते सॉक्स असतात त्याचे ते घालायचे. नंतर नाहीतर आपलं जे भारी नॉर्मल त्याला असं हलवायचं, जे असतं ना दोन्ही धरून हलवायचं, जेणेकरून आपल्या त्या सोयाबीनच्या वरची टक्कर निघणार नाही. काही लोक खूप भासतात, त्याला घासताना थोडीशी काळजी घ्यायची, टक्कर निघणार नाही ती एक काळजी घ्या. कोणत्या तरी तसं हलवलं दोघांना धरून तर ते थोडं लागलं की होऊन जातं. किंवा आपले हातात जर सॉक्स नसेल तर पन्न्या जे आहे पन्न्याने घालून थोडंसं हळूहळू त्याला सर्व करून टाका. ते एक बीज प्रक्रिया चांगली. इलेक्ट्रिकचा डोस किती साहेब? ती आपल्याला 2 मिली लागते 1 किलोसाठी. 2 मिली 1 किलोसाठी. इलेक्ट्रॉन नावाचे डायरेक्ट त्या कंपनीतून इलेक्ट्रॉन कंपनी मध्ये नाव आहे. तुम्हाला एक कंपनी कोणती बाहेरची वगैरे असेल, सिजेंटा किंवा बाहेर असेल, कंपनीचं नाव थोडंसं मला विसरलो. याचं नाव आहे औषध इलेक्ट्रॉन नावाचं, आणि चांगलं 2-3 कंटेंट. तुमचा प्रश्न 100% बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये ती प्रावधानी 250 रुपयाचा आपण जर रिपोर्ट काढून घेतला तर आज आपण जर एक बॅग त्याच्यामध्ये वाचू शकलो तर खताचे आजची बॅगची किंमत मला वाटतं 1500, 1600, 1800 रुपये बरोबर आहे. त्याच्यामध्ये 200-300 रुपये ते शिल्लक घेऊन राहतात, बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय देतच नाही जे आपल्याला खत लागतं ते. तर मग आपल्याला जर 250 रुपयामध्ये समजलं की आपल्या जमिनीला एकच DAP बॅगची गरज आहे किंवा युरिया बॅगची गरजच नाही आहे, एन जे प्रमाण आहे हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे युरिया टाकायचं काम नाही. काही ठिकाणी आपण DAP टाकतो, DAP मध्ये जे पीके घटक आहे ते काही घटक टाकायचं काम नाही, त्या जमिनीमध्ये खूप भरपूर आहे. मग आपण काय करतो, तिथं एनचं काम नाही आहे, युरियाचं कामच नाही त्या जमिनीत. तुम्ही वर्षभर युरिया टाकला नाही तरी तुमचं पीक चांगलं येईल, हे कधी समजा रिपोर्ट होत. पण तरी आपण काय करतो, बॅग आणतो 300-600 रुपयाची बॅग आणून टाकून देतो. तर ती बॅग युटिलाइज होती का? युरिया फेकतो पण युटिलाइज होती का? जसं आपण जेवण करतो, जेवण करण्याची गरज नसते, ज्या अन्नाची आपल्याला गरज नाही ते अन्न कुठं जातं? चरबी तयार होते, शरीरामध्ये चरबी तयार होती शिल्लकच्या अन्नाची. तशीच आपल्या जमिनीमध्ये आपण जर शिल्लक घट टाकलं तर त्याची एक लेअर तयार होते आणि ती हार्डनेस म्हणजे कडकपणा आणते. आणि जे जुने लोक म्हणायचे टोपीवाले की आम्ही बिना चपलीचं शेतामध्ये चालायचो नागाट्यामध्ये, तर काही होत नव्हतं. आज तुम्ही बिना नागाट्याच्या शेतात बी जर गेले तर ती टोचती जमीन आपल्याला, एवढा कडकपणा त्याच्यामध्ये आला. हा कशामुळे आला? रासायनिक खताचा आपण जो वापर करतो
जे रासायनिक खत युटिलाइज होत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त मग माती नमुना प्रत्येकानं काढायलाच पाहिजे. असं नाही की मग कोणती योजना येईल मग माती नमुना काढून मग आपण देऊ. शासनाचं कसं आहे, मग साहेबांनी सांगितलं आज आम्ही तुम्हाला कधी सांगू माती नमुना काढा म्हणून, आम्हाला जेव्हा टार्गेट येईल तेव्हा आम्हाला पाऊस पडल्यावर पेरण्या झाल्यावर टार्गेट येतं तेव्हा आपण ऑलरेडी खतं टाकलेले असतात, खतं टाकेलं असतात. मग कुठं तरी जातो माती आणतो टाकतो, मग तिच्यात कमी येणार आहे का आपल्या? तिच्यात खत आहे सगळं काही समजणार नाही.